नमस्कार सर. सुप्रभात. नमस्कार. सुप्रभात. स्वागत आहे आपलं. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली या प्रशालेच्या वतीनं आंतरजाल उपक्रमाचं आयोजन केलं आहे आणि आजच्या या उपक्रमांतर्गत आजचे पुष्प विणण्यासाठी खास कोल्हापूरहून मी पहिल्यांदा सांगितलं होतं की एक तंत्रस्नेही आहेत, एक आदर्श शिक्षक, एक शिक्षक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे सर. अगदीच मनमिळावू, इतरांसाठी नेहमीच धावून जाणारे असे हे हसरे व्यक्तिमत्व, तितकेच बोलके व्यक्तिमत्व आदरणीय श्री विजय सरगर सर आज उपस्थित आहेत आणि ते आज आपणाशी इयत्ता 10वी कुमार भारती या अंतर्गत विभाग 4 भाषाभ्यास म्हणजेच व्याकरण या घटकावरती भाग दुसरा म्हणजे 8 गुणांची कृती कशा पद्धतीने विचारली जाते त्यावरती आपणाला संवाद साधणार आहेत. आणि अशा या आदरणीय सरगर सरांचं मी सौ वैशाली आडमुठे प्रशालेच्या वतीने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री कदम सर, माझे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि सरांना मी विनंती करते की त्यांनी आपला जो विषय आहे भाषाभ्यास या विषयावर व्यक्त व्हावं. आदरणीय सरगर सर. सर्वांना नमस्कार. सर्वांना सुप्रभात. शुक्रवारच्या या शुभप्रहरी इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या विषयातील भाषाभ्यास हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. मागच्या काही पाठातील हा उर्वरित भाग आज आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी या व्यासपीठावरती आंतरजाल वर्गामध्ये मला संधी देणाऱ्या संग्राम शिक्षण संस्था यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या आदर्श मराठीच्या अध्यापिका आदरणीय वैशाली आडमुठे मॅडम, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण भाषाभ्यास हा घटक अभ्यास असताना हा भाग किती सोपा आहे आणि तो तुमच्याकडून किती सोपा करायचा आहे या संबंधीची चर्चा, या संबंधीचं विवेचन आपण तुमच्या सोबत करणार आहोत. तर थोडस हितगुज तुमच्याशी करावं आणि तुम्ही आता या सकाळी मराठीच्या अध्ययनासाठी बसलेला आहात, तर तुमचे चेहरे बोलके आणि फ्रेश मला दिसत आहे. मराठीचा अभ्यास करत असताना मराठीचा पेपर हा पहिला पेपर असतो आणि मग बोर्डाचा हा पहिला पेपर जो आहे, हा पहिला पेपर पहिल्यांदा जर तो सोपा गेला तर इतर पेपर सोपे जातात. म्हणून मराठीचा अभ्यास करत असताना अगदी आनंदाने अभ्यास करायला पाहिजे. त्याचबरोबर मराठीच्या पेपरला जात असताना आनंदाने जायला पाहिजे. ही आनंदाची पर्वणी तुमची शेवटच्या पेपर पर्यंत टिकायला पाहिजे. यासाठी मराठीचा अभ्यास सुद्धा चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. ज्यावेळी आपण पहिल्यांदा एखादी गोष्ट जोमाने करतो, प्रारंभ जर आपण चांगला केला तर शेवट पण त्याचा चांगला होतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहायचं आहे. तुम्ही आता माझ्या समोर या आंतरजाल पटलावरती उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एक सोपा प्रश्न विचारणार आहे. आता माईक सुरू न करता फक्त तुम्ही हात वरती करायचं. किती जणांना सोपा प्रश्न विचारू सांगा. सोपा प्रश्न किती जणांना विचारू? हात वरती करा. अच्छा अच्छा अच्छा, फार फार थोड्या जणांनी हात वरती केलेला आहे. मग अवघड प्रश्न किती जणांना विचारू? हात वरती करा. अच्छा. बाळांनो, एक लक्षात ठेवा, सोपा असू दे किंवा अवघड असू दे, मी विचारलंय का तुम्हाला? अजून विचारलेलंच नाही. मी फक्त तुम्हाला म्हणतोय की मी सोपं विचारू की अवघड विचारू, प्रत्येक वेळेला आपला हात वरती पाहिजे. आता मी सोपा म्हटल्यानंतर तुमच्याशी संबंधित विचारेन. सोपा म्हणजे एवढा सोपा विचारेन की उदाहरणतः आता तन्वी मोरेनं दोन्ही वेळेला हात वरती केलेला आहे, म्हणजे कठीणला सुद्धा, अवघडला सुद्धा आणि सोप्याला सुद्धा. तर मी सोपा विचारताना असं विचारेन की तन्वी मोरे तुझं पूर्ण नाव काय? हा सोपा प्रश्न झाला. मराठीच्या पुस्तकाला नाव काय आहे? कुमार भारती. हा सोपा प्रश्न झाला. त्यानंतर भाषा अभ्यास किती गुणांसाठी आहे? 16 गुणांसाठी. हा सोपा प्रश्न झाला. आणि मग सोपं काय आणि अवघड काय? आपल्या विद्यार्थ्यांचे हात नेहमी वरती असायला पाहिजेत. मी आमच्याकडच्या वर्गातल्या मुलांना अशी शिस्त लावलेली आहे, काय पण विचारू दे, ज्यावेळी कोण पुढे येऊन प्रश्न ज्यावेळी विचारायचं म्हणेल, सोपा असू दे किंवा अवघड असू दे, आपले हात वरती पाहिजेत.
सगळ्यांना कॉमन नाही प्रश्न विचारता येत, सगळ्यांना एक 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 प्रश्न विचारतो, आपला नंबर कधी येईल काय सांगता येत नाही. आणि समजा अवघड प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर समजा आपल्याला आलंच नाही, तर आम्ही काय तुम्हाला शिक्षा करणार नाही. तर यासाठी आपण कायम सजग राहायला पाहिजे. तर तुम्ही आता 10वीच्या वर्गातील विद्यार्थी आहात, तुम्हाला साधे साधे सोपे सोपे प्रश्न, आपल्याला एखादा भाग सोपा कसं करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. जसं मी मागच्या वेळी तुम्हाला प्रत्येक वेळा म्हणतो की हाताची 5 बोट, काय हे हाताची 5 बोट, त्याला 5 विभाग आपण केले, बरोबर. पहिला गद्य केला, त्यानंतर पद्य केला, त्यानंतर स्थूल वाचन केला, भाषा अभ्यास केला, उपयोजित केला. याच्यामध्ये सुद्धा हाताच्या बोटाला 3-3 पेरा आहेत आपल्या. मग याला प्रश्न पहिला जो येतो गद्य विभाग, त्याला अ आ इ 7 मार्क 7 मार्क 4 मार्क असे 18 मार्क. पद्य, या पद्याला सुद्धा आपण 3 भाग करूया आता. अ आ इ याच्यामध्ये पहिल्याला 8 मार्क, नंतर 4 मार्क, नंतर 4 मार्क. स्थूल वाचनामध्ये ह्या बोटाला 3 पेरा आहेत, तर 3 प्रश्न, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, 3 प्रश्न यात येणार आहेत. प्रत्येकाला 3-3 मार्क आहेत, परंतु लिहायचे आहेत 2, म्हणजे 6 मार्कासाठी स्थूल वाचन. त्यानंतर आता जो आपण भाग बघतोय तो म्हणजे भाषा अभ्यासचा. भाषा अभ्यास मध्ये प्रश्न क्रमांक 4 हा विभाग 4 असतो. हा 16 गुणांसाठी आहे. हा अ आहे तो 8 गुणांसाठी. त्यानंतर आ मध्ये भाषिक सौंदर्य जे आहे ते 4 गुणांसाठी. त्यानंतर शुद्ध लेखन, त्यानंतर विरामचिन्ह आणि पारिभाषिक शब्द, हा एक गट तयार होतो. असे याला 4 गुण आहेत. म्हणजे 16 गुणांसाठी भाषा अभ्यास आहे. हा अंगठा जो आहे, अंगठा हा बोट मोठा आहे म्हणून ही उपयुक्त लेखनासाठी मी दिलेला आहे, याला 24 गुण आहेत. याच्यामध्ये सुद्धा अ, आ आणि ई असा भाग करता येतो. अ साठी पत्र 6 गुणांसाठी. त्यानंतर हे बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन हे 10 गुणांसाठी. आणि निबंध हा 8 गुणांसाठी. असा हाताच्या बोटावरती आपल्याला मराठी बसवता यायला पाहिजे. किती सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. आमच्यातील मुलांनी अडमुटे मॅडम, आमच्यातल्या मुलांनी वहीमध्ये विभाग केलेले आहेत. असं वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाला चित्रामध्ये बसवलेलं आहे. उदाहरणार्थ आता समजा गद्य विभाग आहे, तर गद्य विभागासाठी एका मुलगीनं चित्र काढले, टीव्हीचे चॅनलची नावं दिले आहेत. गद्य विभाग म्हणजे याच्यामध्ये सगळे बातम्यांची चॅनल. ती ज्यावेळी टीव्ही बघायला लागेल त्यावेळी तिला वाटेल, बातमीचं समजा स्टार माझा लावलं तर तिला कळेल की हा गद्य विभागातला हा भाग आहे. तिने कार्टून लावलं तर ती समजेल की स्थूल वाचन लागलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघणारी मुलं आहेत. काही जणांनी आता ते चित्र काढत असताना सॅनिटायझरची बाटली काढलेली आहे, तो गद्य विभाग आहे. मास्क काढला, तो पद्य विभाग आहे. असं केलेलं आहे. हा, म्हणजे चित्र या स्वरूपामध्ये आपला अभ्यास सुद्धा आपण करू शकतो. एक असा अवकाश आपल्याला निर्माण करता येतं. तुम्ही काहीही करू शकता. उदाहरणार्थ घरातली भांडी, तांब्या म्हणजे गद्य विभाग आहे, ग्लास म्हणजे पद्य विभाग आहे, असं करू शकता. किंवा तुमच्या घरामध्ये खोल्या आहेत, हॉलमध्ये जर तुम्ही बसला तर मी गद्य विभागामध्ये बसलो आहे, याला 18 गुण आहेत असं लक्षात ठेवायचं. किचन मध्ये गेला तुम्ही तर हा पद्य विभाग आहे, याला 16 गुण आहेत. बेडरूम मध्ये गेलो तर हे उपयुक्त लेखन आहे, तर 24 गुण आहेत. बाहेर गेलो तर हे स्थूल वाचन आहे, याला 6 गुण आहेत. असं लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवल्या कारणानं तुमचा अभ्यास जो आहे तो कायम चांगला लक्षात राहतो. म्हणून मी म्हणतो, आमच्यातील जे विद्यार्थी आहेत, आमच्यातल्या मुलांना माझ्या वर्गातल्या कधीही झोपेतनं उठवून विचारा की प्रश्न क्रमांक 4 अ मधला दुसरा कोणता आहे, तर ते पटकन त्याचं उत्तर देतात. कारण का, पहिल्यांदा गुण विभागणीच डोक्यात ठेवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, राहिलेले जे दिवस आहेत, थोडे दिवस आपल्याला आता शिल्लक आहेत, 1-2 महिने आपल्याला फार तर शिल्लक आहेत. या 2 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना नेमकेपणाने ते लक्षात कसं ठेवायचं आणि त्याच्यासाठी गुण विभागणी अगोदर आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्यानुसार आपण पुढे जायचं आहे. असो, या संबंधामध्ये जास्त बोलत बसत नाही. आपल्याला भाषा अभ्यास हा जो भाग आहे, हा प्रश्न क्रमांक 4 विभाग 4 आहे. याच्यासाठी गुण किती आहेत आता एकाने सांगा मला. तन्वी सांग मला. हा, किती गुण आहे त्याला? सर परत सांगा. भाषा अभ्यासासाठी गुण किती आहेत? 16. बरोबर आहे. स्नेहल, आपण मागच्या तासाला होतीस का बाळा? स्नेहल गायकवाड. हो सर. हा, तर पहिल्यांदा आपण काय शिकलो त्यामध्ये? समास. शाबास. अवधूत माळी. हा सर. समास किती प्रकारचे आहेत बाळ? 3 प्रकारचे. द्वंद्व समास, हा, अव्ययभाव समास, त्यात आणि द्विगु तत्पुरुष समास, हा, समाहार द्वंद्व समास. अच्छा.
आणि वैकल्पिक त्याच्यामध्ये परफेक्टनेस कोण आणेल? ओंकार शिंदे. नाही, आवाज नाही येत बाळा. ओंकार, आवाज नाही येत. सपना. सपना, हर्षवर्धन, सांगता येईल का? चला लवकर सांगायचं, आपल्याला एवढा वेळ नाही, परंतु मला थोडंसं अवलोकन करून घ्यायचं आहे. मागचा भाग तुमच्या डोक्यात राहिलाय का नाही हे बघायचं आहे. तन्वी. यस सर. हा, सांग समासांची नावं. तत्पुरुष समास, द्वंद्व समास, द्विगु समास. अच्छा, आता बघा, मी आता सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. जसं रंगांची नावं लक्षात ठेवत असताना तुम्ही जातानाही पाणी पी हे आद्याक्षर लक्षात ठेवता की नाही? तसंच या ठिकाणी तुम्ही मुख्य 3 नावं लक्षात ठेवायची. एक कर्मधारय समास, लक्षातच ठेवा. कर्मधारय समास, द्विगु समास, त्यानंतर इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, हे 5च आहेत. कुठलाही तुम्ही अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास ही नावं सांगायचीच नाहीत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. एवढे 5 समास आहेत. मॅडम, मी आपल्याला पुन्हा अशी विनंती करतो की गट चर्चा करत असताना आपण गट भाग करायचे आहेत. याच्यामध्ये मुलांच्याकडून आपण चिठ्ठ्या तयार करून घ्यायच्या. उदाहरणार्थ कर्मधारयच्या एक 50 चिठ्ठ्या तयार करून घ्या, द्विगुणच्या एक 50 चिठ्ठ्या तयार करून घ्या, इतरेतरच्या 50, वैकल्पिकच्या 50 आणि समाहारच्या 50. ह्या चिठ्ठ्या सगळ्या एकत्र करून मुलांनाच करायला लावायच्या. त्यांच्याकडून आणायच्या, त्या सगळ्या एका मोठ्या बॉक्समध्ये एकत्रित करायचे. पुढे 5 बॉक्स ठेवायचे, कर्मधारय, द्विगु, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहारचे. आणि मुलांना चिठ्ठी उचलायला लावायची, त्याच्यामध्ये नेऊन टाकायला लावायची. म्हणजे त्यांना समासाचं प्रॅक्टिस होऊन जाईल. फार सोपं आहे. त्याचबरोबर कर्मधारय जो आपण समास बघितला तो ओळखण्याची खूण आपण बघितलेली आहे. हेच, रूपी, असा, असे, सारखे असं जर विग्रह करताना आलं तर समजायचं हा कोणता समास आहे? कर्मधारय समास. द्विगु कसा ओळखायचा? की पहिला तो अंक असतो, अंक आला की समजायचा द्विगु आहे. त्यानंतर इतरेतर कसा ओळखायचा? त्याच्यामध्ये आणि असतं, व असतं. वैकल्पिक कसा ओळखायचा? त्याच्यामध्ये किंवा असतं. आणि समाहार कसा ओळखायचा? त्या 2 वस्तू सोडून, उदाहरणार्थ चहा, पाणी, भाजीपाला, ते सोडून इतर कोणती तरी गोष्ट महत्वाची असते, अशा वेळेला समाहार असतो. त्यानंतर दुसरा आपण भाग बघितलेला आहे शब्दसिद्धीचा. शब्दसिद्धी 2 गुणांसाठी आहे. आता शब्दसिद्धी किती आहेत कोण सांगेल का? सार्थक पाटील, सार्थक आणि कोणतरी आहेत, 2 जण सांगा बाळांनो. सार्थक. आवाज नीट येईना. ठीक आहे, कोण सांगेल दुसरं? स्वयंस्फूर्तपणाने सांगा. तन्वी सांग. शब्दसिद्धी. हा सर. शब्दसिद्धीचे प्रकार कोणते कोणते आहेत? सर. अच्छा, हा, शब्दसिद्धी ना? हा, शब्दसिद्धी. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसिद्धी. वाक्य. शब्दसिद्धी. सर, अंशाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त. हा, शाबास. हा एक झाला अभ्यासाचा भाग, भूमिका. आणि अजून 2 सांग. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित. शाबास, बरोबर आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्तचे 2 प्रकार आहेत. एक पूर्णाभ्यस्त आणि एक अंशाभ्यस्त. 4च आहेत, एवढेच लक्षात ठेवायचे. शब्दाच्या अगोदर लागला की तो असतो उपसर्ग, शब्दाच्या नंतर लागला की तो असतो प्रत्यय. 2 शब्द, अभ्यस्त शब्दामध्ये 2 शब्द सारखेच जर आले, एकसारखे शब्द, उदाहरणार्थ वटवट हा जर शब्द आला तर तो समजायचा पूर्णाभ्यस्त आहे. आणि समजा गडबड हा शब्द आला तर समजायचं अंशाभ्यस्त आहे. परंतु बडबड हा शब्द आला की समजायचं पूर्णाभ्यस्त आहे. एवढं सोपं आहे ते. त्यानंतर वाक्प्रचार सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये आहे यादी, मी मॅडमकडे आजच पाठवून देणार आहे. त्याच्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे आता आपण बघणार आहोत तो म्हणजे भाषिक सौंदर्य. या भाषिक सौंदर्यामध्ये 5 प्रकारच्या कृती विचारल्या जातात. त्यातल्या 4च तुम्हाला येतात. एकूण आहेत 5, 4 विचारल्या जातील. पहिला आहे समानार्थी शब्द, दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द, तिसरा आहे एक वचन अनेक वचन. त्याचं आता नाव बदललेलं आहे. त्याच्याऐवजी तिथं तुम्हाला विचारलं तर सहसंबंध लिहा.
जरी सहसंबंध लिहा असं विचारलं तरी सुद्धा एक वचन अनेक वचन असाच तो भाग असतो. त्यानंतर चौथी कृती असते शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्यानंतर पाचवी कृती असते एका शब्दापासून अर्थपूर्ण शब्द लिहा. या 5 पैकी केवळ 4 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. आता तो जो भाग आहे तो आपण डिटेल बघूया. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल की हा विभाग चौथा आहे भाषाभ्यास. त्याच्यासाठी गुण आहेत 16. भाषिक घटकावर आधारित ही कृती आहे 8 गुणांसाठी. आणि इथं 1 नंबर जो आहे तो आहे शब्द संपत्तीचा भाषिक सौंदर्याचा भाग. पहिलं तुम्हाला विचारणार आहे समानार्थी शब्द. 2 शब्द येतील त्या 2 शब्दांचा समानार्थी करायचा आहे. तर समानार्थी करत असताना समजा आई असा शब्द आला तर जननी माता असे 3-4 लिहायची गरज नाही. एक जरी तुम्ही समानार्थी शब्द लिहिला तरी सुद्धा तो चालतो, परंतु तो एक बरोबर तुम्हाला आठवायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही ती कृती सोडवायची आहे. तर समानार्थी हा 1 गुणांसाठी आहे, विरुद्धार्थी 1 गुणांसाठी, एक वचन अनेक वचन म्हणजे सहसंबंध लिहा 1 गुणांसाठी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे तो 1 गुणांसाठी. इथं 3 कृती दिलेल्या असतात, 2 सोडवायच्या आहेत. त्यानंतर शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी 1 गुण असतात. अशा या 5 कृतीपैकी तुम्हाला केवळ 4 मार्कासाठी 4च कृती विचारल्या जाणार आहेत. यामध्ये समानार्थी शब्दाच्या बाबतीमध्ये इथं मी काही तुमच्या समोर प्रेझेंटेशन करतो की अनाथ म्हणजे पोरका, अनर्थ म्हणजे संकट, अपघात म्हणजे दुर्घटना. आता हे अ पासून ते ज्ञ पर्यंतचे सगळे समानार्थी शब्द या ठिकाणी मी जमा केलेले आहेत. ही सुद्धा पीपीटी तुमच्याकडे पाठवून देणार आहेत. आता या समानार्थी शब्दाविषयी विरुद्धार्थी शब्दाविषयी मी चर्चा करत बसणार नाही, कारण का समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आतापर्यंत आपण अगदी प्राथमिक पासून आतापर्यंत हे शिकत आलेलो आहोत. आणि त्यामुळं समानार्थी शब्द 1 गुणांसाठी येणार आहेत. 2 शब्द येतील, प्रत्येकाला अर्धा गुण असणार आहे. विरुद्धार्थी शब्द सुद्धा 2 येतील, प्रत्येकाला अर्धा गुण असणार आहे. आता तुमच्या समोर जी यादी प्रेझेंट होते आहे ते अ पासून ते ज्ञ पर्यंत समानार्थी शब्दांची यादी या ठिकाणी माझ्याकडे आहे. ही आहे तशी यादी मॅडम कडे पाठवून दिली जाईल. त्याच्यानंतर आपण समानार्थी नंतर पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता या विरुद्धार्थी शब्दांच्या मध्ये बघा अथ, इति, अजर, जराग्रस्त, अमर, मृत्य, अधिक, उणे असे काही विरुद्धार्थी शब्द आहेत. हे पण अ पासून ते ज्ञ पर्यंतचे विरुद्धार्थी शब्दांची यादी माझ्याकडे आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्राथमिक पासून या आतापर्यंत विरुद्धार्थी शब्द हे शिकवले गेलेले आहेत. त्याच्यानुसार तुम्ही विरुद्धार्थी शब्द इथं लिहायचा आहे. कधी कधी मुलं वरचा जो प्रश्नाचा प्रकार आहे तो वाचत नाहीत आणि वेगळंच काहीतरी लिहून टाकताना दिसतात. तर एक प्रश्न आपण 2-2 वेळा वाचायचा आणि मग ती कृती सोडवायला घ्यायची आहे. तर विरुद्धार्थी शब्दाची खूप मोठी यादी या ठिकाणी माझ्या समोर आहे, ती सुद्धा आहे तशी पाठवून दिली जाईल. या ठिकाणी या शब्दांच्या विषयी मी चर्चा करत बसणार नाही. यानंतर विरुद्धार्थी शब्दानंतर पुढचा जो प्रकार आहे वचन विचार, म्हणजे वचन बदला, एक वचन आणि अनेक वचन. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं दुसरा पर्याय तो म्हणजे परीक्षेमध्ये कृती विचार जाते सहसंबंध लिहा. सहसंबंध लिहित असताना एक वचन अनेक वचन हाच प्रकार असतो आणि ते आपल्याला सोडवायचं माहिती असतं. तर हे विरुद्धार्थी शब्दाच्या एक वचन अनेक वचनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगत होतो की ही जी कृती आहे ती सहसंबंध लिहा या नावानं सुद्धा येते. हे सहसंबंध ओळखत असताना या ठिकाणी कृती तुम्हाला दिलेली असते. याच्यामध्ये समजा मुलगी हा शब्द दिला तर हा अनेक वचनी आहे आणि तुम्हाला तो एक वचनी करायला सांगतात मुलगा. घोडा शब्द दिला असेल हा एक वचनी आहे आणि तुम्हाला तो अनेक वचनी करायचा असतो, घोडे असं लिहायचं असतो. त्या ठिकाणी एक वचन करा अनेक वचन करा असं देत नाहीत, सहसंबंध लिहा असं लिहितात. मग समजा मुलगी असं जर दिलं असेल तर तुम्ही मुलगा असं लिहायचं. याचं लिंग बदलायचं नाही. काय काय वेळेला कसं होतं, मुलं चुकून काही गोष्टी करतात. मुलगा हा शब्द दिला तर या ठिकाणी अनेक वचनी मुलगी लिहायला पाहिजे, परंतु मुलं चुकून काय करतात याचं लिंग बदलून टाकतात, मुलगा ऐवजी मुलगी असं लिहितात. असं जर तुम्ही लिहिलं तर या ठिकाणी तुमचे मार्क गेले म्हणून समजा. लिंग बदला हा आपल्याला परीक्षेला प्रकारच नाही, त्यामुळे या ठिकाणी मुलगाचं मुलगी करायचं नाही तर मुलगाचं मुलगी करायचं आहे. आता हे आपल्याला ओळखतं एक वचनी अनेक वचनी कसा करायचे आपल्याला माहिती आहे. ससा ससे, आंबा आंबे, कोंबडा कोंबडे असे. त्याच्याच बरोबर काही शब्द असे असतात की तसेच राहतात ते. तर देव देव, कवी कवी, लाडू लाडू, उंदीर उंदीर, तेली तेली हे शब्द एक वचनी सुद्धा तसेच अनेक वचनी सुद्धा तशाच पद्धतीने राहणार आहेत.
काही शब्दाचं अनेक वचन करत असताना वेळ वेळा असं होतं, चूक चुका, केळ केळी, चूल चुली, वीट विटा, सुन सुना असं होतं, गाय गाई. त्यानंतर आकारांत शब्दामध्ये सुद्धा काही शब्द भाषा भाषाच राहतं, दिशा दिशाच राहतं, सभा सभाच राहतं. त्यानंतर नदी नद्या होतं, बी त्याचं बिया होतं, वहीचं वह्या होतं, पाटीचं पाट्या होतं. असे काही शब्द असतात. उदाहरणार्थ उ हा एक शब्द आहे, त्याचं अनेक वचनी उवा होतं, जाऊचं जावा होतं, पिसूचं पिसवा होतं, सासूचं सासवा होतं. त्यानंतर असे काही शब्द आहेत की ते अनेक वचनी असतात आणि त्याचं एक वचनच होत नाही. उदाहरणार्थ कांजिन्या हा अनेक वचनी शब्द आहे, त्याचं कांजिन हा एक वचनी होणार नाही, तर त्याचं एक वचनी सुद्धा कांजिन्याच होणार आहे. डोहाळे हा अनेक वचनी शब्द आहे, एक वचनी सुद्धा डोहाळेच होणार आहे. कोरा अनेक वचने आहे, एक वचनीला कोराच होणार आहे. क्लेश क्लेशच राहणार आहे, हाल हालच राहणार आहे. रोमांच हा शब्द जो आहे तो रोमांचच राहणार आहे. याची दक्षता मुलांनी घ्यायची आहे. काही अनेक वचने असतात आणि ते अनेक वचने तशीच राहतात. आणि मग एक वचन आणि अनेक वचनाचा जो भाग आहे तो आता तुम्हाला समजलेला असणार आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया, तो म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता हे शब्द समूहाबद्दल एक शब्द जो आहे त्यामध्ये अशा पद्धतीची कृती येते, कधीही नाश न पावणारे, तर त्याला म्हणायचं अविनाशी, ज्याला मरण नाही असा अमर. तर कधी कधी काही मुलांना काही गोष्टी माहीतच नसतात. जास्त शिकलेला असं समजा आला, म्हणजे चांगलं शिकलेला असा जर आला तर तो सुशिक्षित असं लिहायला पाहिजे, परंतु त्याऐवजी चांगलं शिकलेला मुलं लिहितात शिक्षक असं लिहायची गरज नाही. तुम्हाला तो परफेक्ट शब्द समूहाबद्दलचा तो आठवायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा त्याची यादी आहे. अजात शत्रू म्हणजे ज्यास कोणी शत्रू नाही असा, आदिवासी म्हणजे अगदी पूर्वीपासून राहणारे, आत्मवृत्त म्हणजे आपली हकीकत स्वतःच निवेदन करणारे, आस्तिक म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणारा, नास्तिक म्हणजे ईश्वरावर विश्वास न ठेवणारा, कवी कविता रचणारा कवी, उपकाराखाली ओशाळा बनलेला उपकृत, उदयाला येत असलेला उदयोन्मुख. आता ही सगळ्याची यादी काही मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, ही सुद्धा यादी तुमच्याकडे पाठवून दिली जाईल. त्याच्यानंतर शब्दसमूहानंतर पुढचा जो शब्द प्रकार येतो की एखाद्या शब्दापासून जो तुम्हाला शब्द दिला असतो त्याच्यापासून पुन्हा अर्थपूर्ण शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर अर्थपूर्ण शब्द लिहित असताना याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कसा लिहितात, तर समजा अहमदनगर हा शब्द आलेला आहे, तर अहमदनगर या शब्दामध्ये अहमद आणि नगर असे दोन शब्द तुम्हाला येतात आणि ते दोन शब्द सोडून तुम्हाला दुसरे शब्द लिहायचे असतात. तर दोन शब्द सोडून दुसरे शब्द लिहित असताना एक लक्षात ठेवा की तुम्हाला वेगळे वेगळे शब्द तिथं सुचायला पाहिजेत. तर तुमच्या समोर आता इथं बघा, शब्दातील अक्षरापासून शब्द बनवा असं दिसतंय का? तर इथं शब्द प्रयोग हा एक शब्द आहे आणि मग तुम्हाला तिथं विचारतात की शब्द आणि प्रयोग हे दोन शब्द सोडून दुसरे करा. तर समजा वर्तमानपत्र, वर्तमान आणि पत्र हे दोन शब्द सोडून तुम्हाला दुसरे शब्द तयार करायचे आहेत. गावरान, गाव आणि रान हे दोन शब्द सोडून दुसरे शब्द तयार करायचे आहेत. मग दोन शब्द तयार झाले तरी चालतात. आता इथं गाव आणि रान सोडून दुसरे शब्द कोणते करता येईल? गारा आहे, वन आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कंसात लिहिलेली गोष्ट तुम्ही वाचत नाही, हे दोन शब्द तुम्ही सोडून टाकायचे आहेत. काही काही वेळेला मुलांच्याकडून अनावधानानं काही गोष्टी होत असतात. असा एखादा शब्द येतो की अहमदनगर. आता अहमदनगर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की अहमद आणि नगर या दोन शब्द सोडून दुसरे शब्द तयार करा. मग तुम्ही तयार करू शकता नग, नर असे, परंतु काही मुलं कुठलं तरी रिक्षावरचं काहीतरी वाचलेलं असतं त्यांनी आणि नसलेला शब्द तिथं टाकतात. उदाहरणार्थ आता अवर अनुस्वार तरी पाहिजे, परंतु अनुस्वार नसताना देखील मुलांनी शब्द लिहिलेला असतो तर असे शब्द लिहायची गरज नाही. मुद्दामून कधी खोडसाळपणा करायचा नाही. कारण का मागच्या एका पेपरमध्ये कंठस्नान घालणे हा एक वाक्प्रचार आला होता. कंठस्नान घालणे याचा अर्थ ठार मारणे, परंतु त्याच्या खाली लिहिलं होतं की मी माझ्या वर्ग शिक्षकाला कंठस्नान घालणे, असे लिहायची गरज नाही. अशा गोष्टी खोडसाळपणाच्या आपण अजिबात करू नयेत, ही एक सर्वांना विनंती आहे. आता त्यानंतरची जी कृती विचारली जाणार आहे ती म्हणजे शुद्ध शब्द, शुद्ध लेखनाची. तर या शुद्ध लेखनाच्या कृतीमध्ये तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये हे शब्द असेच लिहा असा एक पेज आहे. हे शब्द असेच लिहा. त्या शब्दातील सोडून इतर कुठलेही शब्द येत नाही. जरा थोडस पाठीमागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर बघितल्या
तर हे शब्द असेच लिहा. हे एक पान तुमच्या पुस्तकामध्ये आहे. या शब्दांचं तुम्ही जास्तीत जास्त वेळा लेखन करायचं आहे. एक एक शब्द 5-5 वेळा लिहून काढा आणि मग त्याची काना, मात्रा, वेलांटी, उकार हा भाग तुम्ही बघायचा आहे. असे तुम्हाला 6 शब्द दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये 3 चुकीचे, एक त्यामध्ये बरोबर असतो. त्यातला एक अचूक शब्द तुम्ही बरोबर बाजूला काढून लिहायचा आहे. आता या संबंधीची कृती कशी विचारली जाते ते आपण पुढे बघायचं आहे. या शुद्ध शब्दानंतर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे व्याकरणामधील विरामचिन्हे. आता विरामचिन्हे, आता तुमच्या समोर हे अनेक प्रकारची विरामचिन्ह दिसतात. या प्रत्येक विरामचिन्हाला एक वेगळा अर्थ आपल्याला असताना दिसतो. याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. तर चिन्हांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी जास्त काही तुम्हाला सांगणार नाही की पूर्णविराम तुम्हाला माहिती आहे. पूर्णविराम कधी देतात? जर वाक्य पूर्ण झालं तर. उदाहरणार्थ आज दसरा आहे तर इथं पूर्णविराम दिलेला आहे. स्वल्पविराम कधी देतात? तर समजा समान काही गोष्टी असतील आणि तेच पुन्हा पुढे येत असेल. आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपी प्रकार पाहिले. असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा इथं आपण स्वल्पविराम देतो. किंवा मला आंबा, पेरू, चिक्कू, द्राक्षे, केळी आवडतात तर आंबा नंतर स्वल्पविराम, पेरू नंतर स्वल्पविराम, केळी नंतर स्वल्पविराम, असं स्वल्पविराम देणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे अर्धविराम. तर हा अर्धविराम जो आहे तो अर्धविराम कसा असतो बघा. या ठिकाणी वरती एक असा अनुस्वार आहे आणि खाली स्वल्पविराम आहे. हे जे चिन्ह आहे ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. तर हे कधी द्यायचं? त्याचा परस्पर संबंध आहे अशी वाक्य जेव्हा मोठी वाक्य जेव्हा जोडायची असतात किंवा वाक्य जेव्हा संयुक्त करायचे असतात त्यावेळी हे समान वाक्य वेगवेगळे आहेत परंतु ते दाखवण्यासाठी. आता ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. आता इथं ढग खूप गरजत होते नंतर इथं पूर्णविराम दिलेला नाही, कारण का त्याला जोडून लगेच वाक्य येतं. ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. पण, परंतु, ह्याच्या अगोदर, की ह्याच्या अगोदर हे असं अर्धविरामाचं चिन्ह देतात. किंवा 2 छोटी वाक्य ज्यावेळी उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात त्यावेळी असं अर्धविरामचं चिन्ह दिलेलं असतं. त्याच्या पुढे आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी समजा आपल्याला तपशील द्यायचा असेल तर अशा वेळेला हा अपूर्ण विराम देतात. उदाहरणार्थ संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत. तर शुभ आहेत नंतर आता हे कुठले दिवस शुभ आहेत हे सांगत असताना या ठिकाणी अपूर्ण विराम दिलाय आणि मग पुढे त्या तारखा लिहिल्या आहेत 9, 12, 18, 22 असं. तर यासाठी इथं अपूर्ण विराम चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह तुम्हाला माहिती आहे की प्रश्नार्थक जर वाक्य असेल तर त्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं. त्याच्यामध्ये रमाची परीक्षा कधी आहे यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. सुरेशचे लग्न कधी होणार, कधी, कोण, काय, कुठे असं जर प्रश्नार्थक शब्द जर असतील वाक्यामध्ये तर हे या ठिकाणी शेवटी प्रश्नचिन्ह आपण द्यायचं आहे. त्यानंतर आहे उद्गार चिन्ह. हे उद्गाराचे चिन्ह तुम्हाला माहिती आहे. एखादी उत्कट भावना आपण जेव्हा व्यक्त करतो त्यावेळी हे दर्शवताना लिखाणामध्ये अशा पद्धतीचं चिन्ह देतात. उदाहरणार्थ शाबास, असाच अभ्यास कर, शाबास, छान असं म्हणत असताना किंवा अभिनंदन, धन्यवाद असं म्हणत असताना सुद्धा आपण हे उद्गारवाचक चिन्ह देतो. त्यानंतर आहे अवतरण चिन्ह. या अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. ज्यावेळी एकेरी अवतरण चिन्ह कधी देतात? ज्यावेळी वाक्यामध्ये एकाच शब्दावरती जोर द्यायचा असतो त्यावेळी एकेरी चिन्ह देतात. उदाहरणार्थ अहमदनगर हे ऐतिहासिक शहर आहे. आता हे ऐतिहासिक या शब्दावरती जोर द्यायचा आहे आणि त्याच्याऐवजी या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. ज्यावेळी शब्दावरती जोर द्यायचा असतो वाक्यात त्यावेळी एकेरी अवतरण चिन्ह द्यायचं. आणि दुहेरी कधी द्यायचं? जर एखाद्याच्या तोंडचं वाक्य आहे असं जर दाखवायचं असेल, असं दर्शवायचं असेल तर लिखाणामध्ये असं दुहेरी अवतरण चिन्ह देतात. तर उदाहरणार्थ आपण करी स्तुती तो एक मूर्ख असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. तर समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात हे दर्शवण्यासाठी आणि त्यांनी म्हटलेले जे वाक्य आहे त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. पुढचं जे चिन्ह आहे ते संयोग चिन्ह. संयोग याचा अर्थच आहे जोडणं. 2 शब्द ज्यावेळी आपल्याला जोडायचे असतात, उदाहरणार्थ विद्यार्थी, वसतिगृह, पती पत्नी, बहीण भाऊ असा सुद्धा कधी कधी आपण शब्द जोडतो. किंवा काही शब्द त्या ओळीमध्ये बसत नाही त्यावेळी त्या शब्दातला एखादा अक्षर वरती ठेवतो आणि दुसरा अक्षर आपण खाली घेतो. अशा वेळेला ह्या संयोग चिन्हाचा वापर करायचा असतो. त्याच्यानंतर शेवटचं चिन्ह जे आहे ते आहे अपसरण चिन्ह. तर हे अपसरण चिन्ह जे आहे
ते संयोग चिन्हापेक्षा थोडस लांब आहे. हे छोटं असतं आणि अपसरण चिन्ह मोठं असतं. तर हे अपसरण चिन्ह कधी देतात, तर बोलता बोलता समजा जर विचार मालिका तुटली तर या ठिकाणी अशा पद्धतीनं अपसरण चिन्ह देतात, किंवा एखाद्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तरी सुद्धा अपसरण चिन्ह देतात. उदाहरण या ठिकाणी आहे, शाळेतील मुले सभागृहात गेली पण नंतर पुढे काहीच बोललेलं नाही, तर विचार मालिका तुटलेली आहे आणि अशा वेळेला हे अपसरण चिन्ह देतात. त्याच्यानंतर आहे यशवंत उत्तीर्ण झाला पण, तर या पण नंतर या ठिकाणी विचार मालिका तुटली म्हणून या ठिकाणी हे अपसरण चिन्ह दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं विराम चिन्हाची कृती तुम्हाला विचारली जाते. 2 विराम चिन्ह देतात, ती तुम्हाला ओळखायला सांगण्याची कृती आता सध्याच्या 2 पेपरमध्ये आलेली आहे. यानंतर विराम चिन्हानंतर सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे पारिभाषिक शब्द. काही गोष्टी आपल्या हातातल्या आहेत, पुस्तकामध्ये त्यात दिलेल्या आहेत. ए पासून ते झेड पर्यंत या पारिभाषिक शब्दांची यादी तुमच्या पुस्तकामध्ये आहे. आता इथं तुमच्या समोर मी पुस्तकातीलच एक पेज ओपन केलेलं आहे. पहिला शब्द आहे अब्सेन्स. अब्सेन्स याचा अर्थ अनुपस्थिती. आता हे तुम्हाला अब्सेन्स नाही म्हणता आलं, अकॅडमिक क्वालिफिकेशन नाही म्हणता आलं तरी चालतं, परंतु अब्सेन्स या शब्दाचा अर्थ फक्त तुम्हाला लिहायचा आहे आणि तो अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही अब्सेन्स हे इथं लिहिण्याची गरज नाही, इथं शब्द इंग्रजीमध्ये आलेलाच असतो, त्या ठिकाणी फक्त तुम्हाला त्याचा मराठी अर्थ लिहायचा आहे आणि हे करणं सोपं आहे. रोज तुम्ही 4 ते 5 शब्द जर समजा केले, आज ए अक्षराचे शब्द पाठ करायचे, उद्या बी अक्षराचे करायचे, त्यानंतर सी डी चे करायचे, ई चे करायचे, असं तुम्ही झेड पर्यंत ही अक्षर जे आहेत, पारिभाषिक शब्द जे आहेत, हे पारिभाषिक शब्द रोजच्या रोज आपण एकमेकांना सांगायचे आहेत. आता या संबंधामध्ये परीक्षेमध्ये कशा पद्धतीची कृती विचारली जाते याची थोडीशी आपण माहिती घेऊया. तुम्हाला कळाली का आता ही आत्ताचा जो भाग आपला झाला, व्याकरणाचा भाग झाला, त्याचं पुन्हा एकदा बाळांनो मी रिपिटेशन तुमच्या समोर करतो आहे. आवाज येतोय का तुम्हाला सगळ्याला? येतोय. तर आताचा जो व्याकरणचा भाषा अभ्यासाचा जो भाग आपण बघत होतो, हा भाषा अभ्यास जो घटक आहे तो असतो विभाग 4. तर बाळांनो मी आता तुम्हाला सांगत होतो की प्रश्न क्रमांक 4 म्हणजेच विभाग 4 भाषा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये अ ला 8 गुण आहेत आणि आ ला 8 गुण आहेत. अ मध्ये आपण बघितलं की पहिली जी कृती विचारली जाते ती समासाची असते, त्याला 2 गुण आहेत. दुसरी कृती आहे शब्दसिद्धीची, त्याला 2 गुण आहेत आणि तिसरी जी कृती असते ती वाक्प्रचाराची, त्याला 4 गुण आहेत. असे प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण घटकावर आधारित व्याकरण जे आहे ते 8 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ जो येतो त्याच्यामध्ये सुद्धा मुख्य 3 कृती आहेत. एक मध्ये भाषा सौंदर्य आणि या भाषा सौंदर्यामध्ये एकूण 4 कृती तुम्हाला विचारल्या जातील आहेत 5. यामध्ये 1 आहे समानार्थी शब्द, 2 आहे विरुद्धार्थी शब्द, 3 आहे एक वचन अनेक वचन म्हणजे सहसंबंध लिहा, 4थी आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि 5वी आहे अर्थपूर्ण शब्द लिहा. या 5 पैकी कोणत्या तरी 4 जाणार आहेत, त्याच्यासाठी गुण आहेत 4. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ मध्ये दुसरी कृती विचारली जाते की शुद्ध लेखन म्हणजे हे शब्द असेच लिहा. तुम्ही आता मॅडम म्हणत होता की हे राहिलेलं आहे, तर मी त्यांना ते पेज ओपन करून दाखवून त्यांना म्हणालेलं होतं आता की हे शब्द असेच लिहा. या संबंधीची शुद्ध लेखनाची कृती येते, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विराम चिन्हांचा, तो 1 गुणांसाठी असेल आणि पारिभाषिक शब्द 1 गुणांसाठी. भाषा सौंदर्य 4 गुण, शुद्ध लेखनाचे 2 गुण असे 6 गुण, विराम चिन्हाचा 1 गुण 7 गुण आणि पारिभाषिक शब्द 1 गुण, असे तुम्हाला हे 8 गुण असणार आहेत. म्हणजे व्याकरण घटकावर आधारित व्याकरण 8 गुण आणि भाषिक घटकावर आधारित व्याकरण 8 गुण. आता आपण प्रत्यक्षात तुमच्या समोर मी एक प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका प्रेझेंट करणार आहे, त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. तुमच्या समोर आता ही एक मार्च 2020 ची कृतीपत्रिका तुमच्या समोर आहे. या कृतीपत्रिकेमध्ये आपण जो आता विभाग बघतोय तो आहे विभाग 4, त्याचं नाव आहे भाषा अभ्यास. तर भाषा अभ्यास पर्यंत आपण या कृतीमध्ये जाऊया. स्थूल वाचनानंतर विभाग 4 भाषा अभ्यास तुमच्या आता समोर आहे. बघा किती सोपी कृती विचारलेली आहे. पहिल्यांदा व्याकरण घटकावर आधारित कृती आहे. तर व्याकरण घटकावर आधारित कृती जी आहे ही 8 मार्कासाठी टोटल असणार आहे. त्यातला पहिला जो भाग आहे समास, तो आहे 2 गुणांसाठी. आता बघा तुम्ही त्याचं उत्तर द्या. विद्याधन आणि पंचारती. आता इथं फार सोपी कृती सांगितलेली आहे, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत.
तुम्ही सुद्धा तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये अशाच पद्धतीचा चौकोन तयार करायचा आहे. अशाच पद्धतीचे 2 कॉलम तयार करायचे आहेत आणि त्याच्या पुढे ती जोडी लिहायची आहे. आता विद्याधन हा जो सामासिक शब्द आहे त्याच्या समासाचं नाव काय, कोण सांगेल का? विग्रह करा अगोदर विग्रह करा, कोणतरी एक जण पटकन करा. विद्या अधिक धन. विद्येचे विद्या अधिक धन, विद्येचे धन. विद्येचे धन. आणि कोण सांगेल? विद्येचे धन. विद्या हेच धन. शाबास, अवधूत माळीचं उत्तर बरोबर आहे. विद्या हेच धन. आता हेच असं आलेलं आहे, मग हा समासाचा प्रकार कोणता? कर्मधारय समास. शाबास, विद्याधन हे कर्मधारय आहे. आता राहिला कोणता? एकच शब्द राहिलाय, पंचार्थी. यात अंक आलाय काय? 5 अर्थांचा समूह. 5 बरोबर, अर्थांचा समूह. 5 अर्थांचा समूह. मग हा समासाचा प्रकार कोणता? द्विगु. द्विगु समास. अगदी बरोबर आहे. बघा, आपल्याला सहज 2 मार्क मिळाले. जर समजा एखादा भाग पटकन आपल्याला ओळखता आला नाही तर अंक आला की ओळखायचा हा द्विगु समास आहे, याची जोडी पटकन लावून टाकायची. विद्या धन हे करत असताना विग्रह पहिल्यांदा करायला शिकायचं. विद्या हेच धन असं जर तुम्ही केलं तर लगेच ओळखायचं की हा कर्मधारय आहे. आणि मग पुढची जी कृती विचारली जाते समासानंतर ती आहे शब्दसिद्धी. हे शब्दसिद्धी सुद्धा ओळखायला किती सोपं आहे बघा. इथं एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तुमच्या कृती पत्रिकेमध्ये तुम्हाला जी उत्तर पत्रिका येते त्या उत्तर पत्रिकेमध्ये शब्दसिद्धीचा असे हे 3 कॉलम तयार करून घ्यायचे. पहिल्यांदा कृती करणं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. हे कृती करणं हे काही मुद्दामहून असं चौकोनात त्रिकोणात दिलेलं नाही. तुम्हाला ती कृती करता यावी यासाठी जाणीवपूर्वक हे दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा उत्तर लिहित असताना प्रत्येक घटित आणि त्याच्या पुढे यादी, उपसर्ग घटित त्याच्या पुढे यादी असं करायचं नाही. हे जसं 3 कॉलम मध्ये दिलेलं आहे तसं तुम्ही सुद्धा 3 कॉलम करायचे. आता इथं 4 शब्द दिलेले आहेत वरती. बिनचूक, शेजारी पाजारी, दुकानदार आणि वटवट. सगळ्यात सोपा शब्द कुठला वाटतो तुम्हाला? वटवट. कशात बसवला तुम्ही? अभ्यस्त शब्द. अभ्यस्त मध्ये. बरोबर आहे. बघा, एक शब्द इथं टाकून दिला आपण, वटवट. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे दुकानदार. सांगा. प्रत्यय घटित. प्रत्यय घटित. प्रत्येक घटित. दार हा त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून प्रत्यय घटित मध्ये त्याला टाकलं. त्याच्यानंतर शेजारी पाजारी. अभ्यस्त. अभ्यस्त. बरोबर आहे. शेजारी शेजारी असतं तर अभ्यस्तच. त्याच्यानंतर बिनचूक. उपसर्ग घटित. उपसर्ग घटित. बघा, हे 4 शब्द आपण या ठिकाणी बसवले प्रत्यय घटित उपसर्ग घटित नुसार की आपल्याला बरोबर इथं मार्क मिळतात. आता हे अभ्यस्तचे 2 प्रकार काही इथं आलेले नाहीत, पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त. म्हणून शेजारी पाजारी हा शब्द इकडे येईल, वटवट हा शब्द इथे येईल, दुकानदार हा शब्द प्रत्यय घटित मध्ये जाईल आणि बिनचूक हा शब्द उपसर्ग घटित मध्ये जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ही कृती करता येते. त्यानंतर पुढे आहे वाक्प्रचार. खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं येतं. एकूण 4 आहेत. तुम्हाला जे पटकन ओळखतात तेवढे 2 पहिल्यांदा निवडायचे, ते बरोबर आपल्याला यायला पाहिजेत. आता इथं 4 आहेत एकूण. तगादा लावणे, अचंबित होणे, कान देऊन ऐकणे, कंठस्नान घालणे. सोपं कोणतं वाटतं? कंठस्नान अचंबित घालणे. होणे. अचंबित होणे आणि एकाला वाटतं कंठस्नान घालणे. आता जे आपल्याला ओळखतं पहिल्यांदा जर समजा ओळखायला आलं 4 नंबरचे जे आहे तर इथं तुम्ही त्याला इथं 4 नंबर टाकायचा. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे आणि खाली लिहायचं. हे रणांगणाची भाषा आहे. रणांगणासाठी तिथं वापरायची. कुठल्या शिक्षकाला ठार मारले आणि कुणाला ठार मारले, मित्राला ठार मारले असं लिहायचं नाही. तिथं तुम्हाला तसंच उदाहरण सुचायला पाहिजे. अचंबित होणे म्हणजे आश्चर्य होणे. बरोबर. तशाच पद्धतीनं तो शब्द निवडायचा आणि तो तिथं लिहायचा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही लिहिलं तरी चालतं, परंतु जे पहिल्यांदा येतं, जे चांगलं येतं, ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे हे उत्तर माझं चुकणार नाही, ते पहिल्यांदा घ्यायचं. मग हा क्रम तुम्ही इकडं मागे पुढे केला तरी चालतो. त्याच्यानंतर बघा, तुम्ही जर समजा शब्दाचा अर्थ लिहिला तर त्याला 1 गुण आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग केला की 1 गुण आहे. असं प्रत्येक कृतीला 2-2 गुण आहेत. असे 4 गुण आहेत आणि तुमच्या पाठाशिवाय दुसरं कुठलंही बाहेरचं येणार नाही. हे सगळं तुमच्या पुस्तकामध्ये असणारेच वाक्प्रचार आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. आता पुढचा भाग आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये बघा, पहिल्यांदा या ठिकाणी
समानार्थी विरुद्धार्थी विचारलंच नाही. तर इथं काय दिलेलं आहे, शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. ही कृती करायची आहे, हा चौकोन बरोबर काढायचा उत्तर पत्रिकेमध्ये. इथं 1 नंबर टाकायचा. प्रश्न क्रमांक 4 आ मधला 1 मधला पुन्हा 1. त्याच्यामध्ये महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे उत्तर काय लिहिता येईल? मासिक. मासिक. मासिक शब्द चौकोनातच लिहायचा. इथं लगेच डॅश करून असा पुढे लिहायचं नाही, चौकोन अगोदर काढायचा, ही कृती करायची आणि मग त्याच्यामध्ये लिहायचं. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ तज्ञ. कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. कृतज्ञ. बरोबर आहे. आणि तुम्हाला हे शब्द बरोबर लिहिता येतात. प्रत्येक शब्दाला अर्धा अर्धा गुण आहेत आणि 2 शब्द तुम्ही बरोबर लिहिले की त्याला 1 गुण मिळतो. त्याच्यानंतरची कृती आहे बघा, समानार्थी शब्द लिहा. आता इथं हे सुद्धा कृती करायची आहे. वाट असं लिहिलंय, पुढं हा आयत काढायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही तो शब्द लिहायचा आहे. आता वाटला तुम्हाला काय लिहिता येईल? मार्ग. मार्ग, रस्ता लिहायचं. कुणी रोड वगैरे लिहायचं नाही, कुणी हायवे लिहायचं नाही. हा पूर्ण खोडसाळपणा होतो. त्याला मराठी शुद्ध शब्द आपल्याला सुचला पाहिजे. शक्ती, ताकद बल 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 किंवा बल, ताकद असं चालतं. हा, त्यानंतर खालील शब्दाची विरुद्धार्थी शब्द लिहा. दुमत, एकमत एकमत. एकमत. नापीक, सुपीक. पीक. हा, हे सुद्धा कृती करताना बरोबर ही अशी कृती काढायची, चौकोन काढायचा, त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आणि हे अर्थपूर्ण शब्द तयार करत असताना बघा, बालपण असा दिलाय शब्द, परंतु त्याच्यावरती कंसात काय लिहिलंय? बाल व पण हे शब्द वगळून. मग तुम्ही 2 शब्द जरी लिहिले तरी चालतात. आता बाल आणि पण हे दोन्ही शब्द वगळायचे आणि दुसरे 2 शब्द तयार करायचे. करा बरं. बाण. बाण बाण. लप बरोबर. लप आणि बाप. बाप, बरोबर आहे. बाप शब्द येईल, बाण शब्द येईल. म्हणजे हे 2 शब्द वगळून केवळ 2 शब्द तुम्ही लिहिले तरी चालतात. त्याला 1 गुण आहे. 1 शब्द लिहायचं नाही, कमीत कमी 2 शब्द तरी लिहायचे. समजलं? आणि ते बरोबर पाहिजे, ते अर्थपूर्ण पाहिजेत, हे लक्षात ठेवा. उदाहरण समजा तुम्ही लिहिलं नल असा शब्द लिहिला, न आणि ल काहीतरी लिहायचं म्हणून, त्या शब्दाला अर्थ नाही. ज्या शब्दाला अर्थ असतो तेच शब्द इथं घ्यायचे आहेत. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करा. 2 गुणांसाठी कृती येते. मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे शब्द असेच लिहा, असं एक पेज आहे. ते जे शब्द आहे ते शब्द तुम्ही एक शब्द 5-5 वेळा लिहून काढा वहीमध्ये, त्याची सवय करा. तेच शब्द तुम्हाला येतात. आता इथं ह्या शब्दांच्या मध्ये 4 शब्द तुम्हाला अचूक शब्द ओळखून लिहायचे आहेत. आता यामध्ये दिलेले असतात किती? 6 शब्द दिलेले असतात एकूण. त्या 6 शब्दापैकी तुम्हाला जे शब्द येतात ते बरोबर बाजूला काढायचे. त्याचा जो क्रमांक आहे तो बाजूला काढायचा आणि त्याच्यानुसार लिहायचं. उदाहरण समजा आधुनिक, तर यातलं दुसरं बरोबर आहे तर 1 नंबर टाकायचा, 2 नंबरचा आधुनिक शब्द लिहायचा. दीपावली 2 नंबर मधला यातला पहिला दीपावली शब्द हा बरोबर आहे, यातले हे शब्द लिहायचे नाहीत, तर हा शब्द बाजूला काढायचा. 3 नंबर मध्ये परीक्षा, यातला 4था शब्द बरोबर आहे परीक्षा, तर तोच तेवढा बाजूला काढून लिहायचा. असे 4 जे तुम्हाला चांगले 4च येतात तेवढे 4च व्यवस्थित लिहायचे. फापट पसार लिहिण्याची गरज नाही. ज्या प्रश्नाच्या, ज्या शब्दाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शंका येते, आपलं हे बरोबर येईल का नाही असं वाटतं, त्यावेळी तो शब्द सोडूनच टाकायचा. जे येतात 4 तेवढेच चांगले तिथे लिहायचे, तेच व्यवस्थित तुम्ही लिहून काढायचे आहेत. आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातील हे शब्द असेच लिहा. हे जे पान आहे ते पान तुम्हाला 2 मार्क मिळवून देतं. त्याच्यानंतर विरामचिन्हाची कृती अशी येते, डायरेक्ट तुम्हाला चिन्ह इथे येतं. आता हे चिन्ह कसलं आहे हे लहान मुलगा सुद्धा सांगेल. काय आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थ. प्रश्नचिन्ह त्यानंतर जे चिन्ह आहे ते उद्गारवाचक चिन्ह चिन्ह. आता हे जे चिन्ह आहे हे तुम्हाला सहज ओळखता येतात आणि हे अर्ध्या मार्कासाठी कृती आहे, याला गुण असणार आहेत 1. त्याच्यानंतर या व्याकरणातला सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणजे पारिभाषिक शब्द. तुम्हाला मराठी पाठ्यपुस्तकामध्ये पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे. ते ए पासून, ए ह्या आद्याक्षरापासून झेड पर्यंत अल्फाबेटिकल सगळी अक्षरं दिलेली आहेत. बसता बसता तुम्ही असा प्रयोग करू शकता की आज इंग्रजीतले अब्सेन्स पासून ए चे जे शब्द आहेत ते सगळे पाठ करूया, उद्या बी चे करूया, त्यानंतर सी चे करूया, त्यानंतर डी चे करूया, असे झेड पर्यंत सगळे शब्द. त्याचं स्पेलिंग पाठ करण्याची गरज नाही, फक्त तुम्ही अब्सेन्स म्हणजे अनुपस्थित असं सांगायचं. त्यानंतर आता इथं शब्द आहे ड्रामा. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या.
मुलं वाचताना ड्रामा हा शब्द वाचत नाहीत, ते ड्रम वाचतात. आणि काही काही मुलांनी आमच्या पाठीमागच्या वेळेला उत्तर लिहिली आहेत. ड्रामा न लिहिता याला आता लिहायला पाहिजे, ड्रामा म्हणजे नाटक असा सरळ त्याचा अर्थ आहे. परंतु मुलं वाचतात ड्रम, तिथं पुढे लिहितात बॅरल, बादली, पिंप असलं काहीतरी लिहून टाकतात. कारण का, ड्रम हे वाचलेलं असतं त्यांनी, ड्रामा वाचलेलं नसतं. आता इथं शब्द आहे टॅक्स, परंतु मुलं वाचतात टॅक्सी आणि मग इथं लिहितात कार, मोटार कार असं लिहितात. तर टॅक्स याचा अर्थ आहे कर. तर टॅक्सचा शब्द बरोबर तिथं कर लिहायला पाहिजे. ड्रामाचा नाटक हा शब्द बरोबर लिहायला पाहिजे. अशा पद्धतीनं अतिशय सोपा असा व्याकरणाचा भाग आहे, तो तुम्ही अधिक सोपा करणार आहात. मी मॅडमना सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही असं वर्गात येता त्यावेळी गटचर्चा करून हा सगळा भाग तुम्ही करू शकता. तुम्ही गटचर्चा करण्यासंबंधी मॅडमना सहकार्य करायचं आहे. उदाहरण समजा तुम्हाला तुमचे गट ठरवून दिले की आज एकाने कर्मधारेचे सगळे शब्द करून आणायचे, दुसऱ्याने द्विगुचे करून आणायचे, तिसऱ्याने इतरेतरचे करून आणायचे. असे 4-5 बॉक्स तयार करून ठेवायचे. वर्गात आपण बसल्या बसल्या ही गंमत करू शकतो, गटकार्य करू शकतो. एक मोठा बॉक्स मध्ये सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करायच्या, कर्मधारेच्या, द्विगुच्या, इतरेतरच्या आणि सगळ्या प्रकारच्या. या सगळ्या चिठ्ठ्या ज्यावेळी तुम्ही एकत्र करता, चिठ्ठ्या एकत्र केल्यानंतर वर्गामध्ये एखादी चिठ्ठी एखाद्या मुलाला उचलायला लावायची. ती समजा महादेव ही नावाची चिठ्ठी असेल तर महादेव याचा अर्थ त्यानं लक्षात ठेवायचं की महान असा देव कर्मधार आहे आणि त्यानं त्या कर्मधारेच्या बॉक्समध्ये नेऊन टाकायची. समजलं? चुकलं की काहीतरी पेनल्टी म्हणून, शिक्षा म्हणून एखादं चॉकलेट तुम्ही दुसऱ्याला द्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ही कृती, हे गटकार्य करू शकता. आणि व्याकरणाचा अभ्यास घर बसल्या असा भर तुम्हाला करता येतो. तुम्ही वर्गामध्ये बेंचवर ज्यावेळी बसता त्यावेळी कुठल्या सिरियलच्या गप्पा न मारता आज आपण समानार्थी शब्दाचं प्रॅक्टिस करूया, विरुद्धार्थी शब्दाचं करूया, भाषा अभ्यास मधील शब्दसिद्धीचं करूया, त्यानंतर समासाचं करूया. एक एक शब्द आपण एकमेकांना सांगूया. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला नक्की व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत, यात शंका नाही. तुम्ही बघा, इथून पुढे प्रश्नपत्रिका सोडवून बघा, हा भाग तुम्हाला सहज येणार आहे. तुमच्या हातातल्या या गोष्टी आहेत आणि हे सोपं करण्यासाठी तुम्हाला तशा पद्धतीच्या कृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारी कृती आहे आणि केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये याची सोडवणूक तुम्हाला करता येते. 10 ते 15 मिनिटातच सोडवता येतं. तुम्ही जर मराठीची कृतीपत्रिका पूर्ण बघितली तर त्याच्यामध्ये फार सोप्या सोप्या आयडिया दिलेल्या आहेत. कसं केलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक पहिला आहे आकलन कृती. एकेका शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, तिथं तुम्हाला विश्रांती मिळते. नंतर सोमत, मोठं दीर्घ लिहायचं आहे, तिथं थोडंसं जास्त लिहावं लागतं. पुन्हा आणि आकलन कृती येते. म्हणजे प्रत्येक घटकानंतर तुम्ही जास्त लिहिल्यानंतर पुढे तुम्हाला विश्रांतीचा भाग येतो. प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे स्थूल वाचनामध्ये, यामध्ये 2 पानं तुम्हाला जास्त लिहावे लागतात. 2 कृती सोडवायच्या आहेत 3-3 मार्काला. हे जास्त लिहिल्यानंतर पुन्हा तुम्हाला व्याकरणाचा भाग एका एका शब्दामध्ये सोडवायला येतो. आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा सराव कराल आणि जास्तीत जास्त मार्क पाडाल, ही एक अपेक्षा आहे तुम्हा सर्वांना. या 10वीच्या अभ्यासासाठी, त्यानंतर घवघवीत यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. प्रतिक्रिया कोण देते? सर, तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी पाठीमागे लागणे. हा, पाठीमागे लागणे ना. पाठीमागे लागणे. हा, म्हणजे तुमचे आई वडील तुमच्या पाठीमागे तगादा लावतात. कशाचा? अभ्यासाचा. आता ठीक आहे, पुढे विचारा, काही पण विचारा पटकन. बोला पटकन. तुम्हाला हे समजलं का सगळं व्याकरण? 16च्या 16 गुणांचं व्याकरण समजलं का? हो सर, समजलं. आता तुम्हाला सोपं वाटतंय की नाही, का अवघड वाटतं? सोपं वाटते. सोपं वाटते. ठीक आहे. अवधूत आणि कोणाला काय विचारायचं? सर, तुम्ही इथं आलात, मराठी म्हणलं की व्याकरण हे सगळ्यात अवघड वाटतंय आम्हाला. ते आता तुम्ही किती सोपं करून सांगितलंय की ते असं डाव्या हाताचा खेळ झालाय वाटते. अच्छा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण, तुम्ही जर दोघे मित्र असाल तर त्या मित्राला सांगायचं की आज आपण काय करूया, समासाचा अभ्यास करूया. दोघे जण बेंचवर बसल्या बसल्या हे करायचं. तू त्याला काही शब्द सांगायचे, तो त्या शब्दाला कोणत्या ह्याच्यातला आहे, कोणत्या समासातला आहे ते ओळखायला लावायचं. असं बसता बसता तुम्ही प्रयोग करू शकता आणि चांगली गोष्ट आहे. हे असा हाताच्या बोटावर जसं आपण म्हणतो की नाही, तसं वर्गात बसल्या बसल्या करू शकतो आपण.
हा प्रयोग. ठीक आहे, पुढे आणि काय बोलायचं का तुला? सर एक शंका होती. हा. पेपर मध्ये जर अंशाभ्यस्त आणि पूर्ण अभ्यस्त असे अभ्यस्ताचे 2 प्रकार आहेत ना सर? हो हो, तसे प्रकार आहेत, परंतु नाही, अभ्यस्त असंच येतं. समजा तुम्हाला पटपट हा शब्द आला, मला तो पूर्णाभ्यस्त कळला नाही, फक्त तुम्ही अभ्यस्त लिहिलं तरी चालतं, तुम्हाला गुण मिळतात. ओके ओके सर. कारण तिथं देताना अभ्यस्तच दिलेला आहे बघा. कृतीपत्रिका आपण जी बघितली की नाही, त्याच्यामध्ये पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त असं काय दिलं नाही, अभ्यस्त दिलं. मग आपण शेजारी शेजारी पाजारी हा शब्द सुद्धा अभ्यस्त मध्ये टाकला, वटवट हा शब्द सुद्धा अभ्यस्त मध्ये टाकला. ठीक आहे. आणि कुणाला काय विचारायचं? शंका आहेत का? विचारा, अगदी बिनधास्त विचारा, तुम्हाला जे काय वाटतं. कारण शंका नसण्यासारखं काही ठेवलंच नाही सरांनी. खरंच सरांनी आज खूप छान आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. अगदी कृतीपत्रिकेचा आराखडा, हाताच्या त्या पेरावरती आपल्या कृतीपत्रिका आणि त्यांचे गुण कसे लक्षात ठेवावे, याचबरोबर पहिल्या भागामध्ये आपला भाग 1 आपला झालेला होता व्याकरण घटकावर आधारित. पण जाता जाता आज पुन्हा सरांनी त्याची उजळणी घेतली आणि दुसरा जो भाग आहे की जो 8 गुणांचा भाषिक घटकावर आधारित कृती, मग त्याच्यामध्ये शब्दसंपत्ती असेल, लेखन नियमानुसार लेखन, विरामचिन्ह, पारिभाषिक शब्द, या सगळ्यांचं अगदी सोदाहरण पीपीटीच्या माध्यमाद्वारे सरांनी मार्गदर्शन जर केलंच, पण त्याचबरोबर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये भाषाभ्यास या घटकावर कशा पद्धतीनं कृती विचारली जाते, ती भाषाभ्यास या विभागाची संपूर्ण कृतीपत्रिका आता आपणाला सोडवून दिली. त्याचबरोबर अनेक तुमच्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं सुद्धा सरांनी निरसन केलं. फक्त माझी एक शंका आहे सर, तुम्ही ज्या पेट्या तयार करता शब्दांच्या, कर्मधारय समास किंवा ह्याचं, मग त्याच्यामध्ये विग्रह लिहायचं का? आता आपण शब्द लिहितो, मग त्याचा त्या चिठ्ठ्यांमध्ये विग्रह लिहायचं का? नाही, कसं आहे, विग्रह लिहायचं नाही, त्याच्यामध्ये फक्त शब्दचिठ्ठी तयार करायची. उदाहरणार्थ महादेव, रक्तचंदन, नीलकमल असे जे काही शब्द आहेत. आता हे शब्द तयार करत असताना मुलगा ज्यावेळी चिठ्ठी येईल त्याच्या हातामध्ये, महादेव नावाची चिठ्ठी आली, तर मुलगा तो महादेव शब्द घेतल्यानंतर तो लगेचच पटकन त्याच्या मनामध्ये विग्रह करणार की महादेव म्हणजे महान असा देव, आणि हे कर्मधारयच असणार आहे, तर त्याला कर्मधारयमध्ये नेऊन टाकायची. प्रत्येक शब्दाचा विग्रह केल्याशिवाय तो समासाचा प्रकारच आपल्याला ओळखता येणार नाही. बरोबर आहे. मग त्याची हे करायची, म्हणजे त्याने पुढे जायचं, मला शब्द आलेला आहे महादेव असं म्हणायचं. महादेव म्हणजे महान असा देव, आणि महान असा देव हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, म्हणून मी कर्मधारयच्या बॉक्समध्ये टाकतो. जर चुकला तर त्याने तिथे एक चॉकलेट ठेवून जायचं शिक्षा म्हणून. प्रत्येक वेळा ते हे करायचं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मॅडम, जो आमचा पद्य भाग जो आहे, विभाग दुसरा पद्य, त्यातल्या 7 कविता आहेत. परीक्षेला 4 विचारले जातील, लिहायचे आहेत फक्त 3. तर आजपासून म्हणजे आता आम्ही मुलांना करतोच की 7 कवितांची नावं सांगा वळीनं, 7 कवींची नावं सांगा, असं सुद्धा आपण रोज त्यांचं प्रॅक्टिस करू शकतो. आणि मग हे सुद्धा मुलांना पटपट ओळखता येतं. आता असं जर करत गेलो, ज्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात, उदाहरणतः व्याकरणाचा जो पद्य विभाग आहे, पद्य विभाग, कवितेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात तुम्हाला, जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर. नाही, खरंच सरांनी सुंदर मार्गदर्शन केलं. आपल्याला अनेक प्रकारच्या कृती करता येतात. म्हणजे मराठी या विभागाच्या याच्यावरती प्रत्येक घटकावर, गद्य असेल, पद्य असेल किंवा व्याकरण असेल, त्याच्यावरती गटकार्य कसं घेता येतं याचं सुद्धा सुंदर मार्गदर्शन सरांनी केलं. त्याबद्दल खरंच सर मनापासून धन्यवाद. आणि सरांची तळमळ आपल्याला दिसून येते. अगदी त्यांची पीपीटी जर पाहिल्या तर किती सुंदर आहे, आणि सगळे जेवढी उदाहरण आहेत ते सगळं त्या पीपीटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नंतर मी सरांच्याकडनं पीपीटी मागून घेते आणि आपल्या ग्रुपला मी शेअर करते. आणखी कोणाच्या शंका जर नसतील तर आपण आभाराकडे वळूयात. आपल्या शाळेची विद्यार्थिनी भूमिका पाटील, मी हिला निवेदन करते की तिने सरांचा आभार व्यक्त करावा. भूमिका पाटील. सर, तुमचे मनापासून धन्यवाद. कारण की ऑफलाईन जरी आपल्याला भेटता आलं नाही तरी तुम्ही ऑनलाईन मार्फत खूप चांगली शिकवण दिली. आणि जर तुम्ही अशा अनेक उदाहरणं सांगितली ज्यातून आम्हालाही आनंद मिळाला, म्हणजे खांद्याला खांदा लावणे, खस्ता खाऊन आलीस का, असे अनेक उदाहरणाद्वारे आम्हाला वाक्यप्रचारांचा अर्थ कळला. आणि तुम्ही 2
तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला याबद्दल पण धन्यवाद. तुम्ही 2 लेक्चर मध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं शिकवल्याबद्दलही धन्यवाद. आणि या बोर्ड एक्झाम मध्ये आम्ही जे तुम्ही शिकवण दिलं त्याचा नक्कीच उपयोग करू. आणि तुमच्या मार्गदर्शनाबद्दल पण धन्यवाद.